नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण धुळे जिल्ह्याची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण करणार आहोत, जी की 15 मार्च 2026 रोजी झालेली आहेत। चला तर मग प्रश्नपत्रिकेला सुरुवात करू। प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेच प्रश्नपत्रिका बघायला सुरुवात करा। चला तर मग प्रश्न क्रमांक 1 बघू। बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, जर 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत किती? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे। बघा, वस्तू केवढ्याची आहे तर 2500 रुपयाची। केवढ्याची आहे? 2500 रुपयाची आहे। त्या वस्तूवरती 30% तोटा होतोय, तोट्याने विकली जाते। किती टक्के? म्हणजे बघा, 2500 ही वस्तूची 100% किंमत असणार आहे आणि जर 30% तोट्याने विकली म्हणजे ती वस्तू 70% किमतीला विकली असणार आहे। मग बघा, आता 70% बरोबर किती काढलं म्हणजे आपल्याला तिची काय मिळून जाईल? विक्री किंमत मिळून जाईल। म्हणून बघा, 70 गुणिला 2500 छेदामध्ये 100, 1 2 1 2 25 25 7 175 आणि हा 1070 वरचा ठेवून दिला म्हणजे 1750 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत आली। म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 2, छापील किमतीवर 20% सूट असेल 20% सूट असेल तर एक वस्तू 44 रुपयाला आली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? बघा, एका वस्तूवर 20% सूट मिळते। वस्तूची मूळ किंमत किती? 100% आणि 20% सूट मिळाली म्हणजे ती वस्तू आपल्याला किती टक्क्याला मिळाली? तर ती वस्तू आपल्याला 80%लाच मिळाली आणि 80% बरोबर किती मग? तर 44। तर मग 100% म्हणजे तिची कोणती किंमत असणार आहे? मूळ किंमत, छापील किंमत। मग 100% बरोबर किती? पुन्हा यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे। 100 गुणिला 44 आणि छेदामध्ये 80। हा एक शून्य कॅन्सल, 2 पंच 10 आणि 2 चोक 8, 4 1 4, 4 1 4, 4 1 4 बघा आणि 11 5 55 म्हणजे त्या वस्तूची छापील किंमत काय असेल तर 55 रुपये। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3, जर जलतरणपटू काही हे अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो, जर प्रवाहाचा वेग 2 किमी प्रति तास असेल तर व्यक्तीने एकूण किती किमी अंतर प्रवास केला? बघा, आता सगळ्यात पहिले आपल्याला शांत पाण्यातील वेग पाहिजे म्हणजे एक्स, शांत पाण्यातील वेग। एक्स कोणता? शांत पाण्यातील वेग। एक्स हा शांत पाण्यातील वेग जर पकडला आपण तर बघा, मग आता प्रवाहाच्या दिशेने काय असेल? मग प्रवाहाचा वेग 2 किमी नंतर प्रवाहाच्या दिशेचा वेग असेल एक्स प्लस 2 आणि किती वेळात जातोय तर 4 तासामध्ये म्हणून गुणिले 4 बरोबर अंतर सारखं असल्यामुळे दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह दिले। पुन्हा मग प्रवाहाच्या दिशेने विरुद्ध दिशेने काय असेल मग तिचा वेग? तर एक्स मायनस 2 हा वेग असेल आणि जाते किती वेळामध्ये? तर 5 तासामध्ये। किती तासामध्ये जाते? 5 तासामध्ये। याला जर आपण सोडवलं तर आपल्याला बरोबर एक्स मिळेल आणि आपण एक्स काय पकडला होता? तर शांत पाण्यातील वेग पकडला होता म्हणजे बरोबर एक्स मिळणार आहे। म्हणून बघा, क्रिया करून घेऊ। बघा, यांचा क्रिया करू, हे होतील 4x अधिक 4 2 8 बरोबर, आता यांची क्रिया करू, बघा हे होतील 5x मायनस 5 2 10 बरोबर झाले क्लिअर। एक्स वाले एका साईडला येतील म्हणजे 4x मायनस 5x बरोबर मायनस 10 मायनस 8 बरोबर। आता यांची दोघांची वजाबाकी जर करून घेतली तर उत्तर येतं आहे मायनस 1x बरोबर, यांची वजाबाकी नाही होणार तर यांची बेरीज होईल म्हणजे हे होतील मायनस 18। किती होतील? मायनस 18। आता हे बघा, सगळ्यात पहिले मायनस मायनसचं चिन्ह कॅन्सल होऊन जाईल आणि इकडे राहील एक्स बरोबर 18। मग एक्स काय पकडला होता आपण? तर शांत पाण्यातील वेग। मग एक्सची किंमत किती मिळाली? 18 मिळाली बरोबर आहे। मग आता बघा, आता एका साईडच्या प्रवाहाच्या दिशेचा वेग काढून घेऊ, प्रवाहाच्या दिशेचं अंतर काढून घेऊ। याच्यामध्ये किंमत ठेवली म्हणजे आपल्याला प्रवाहाच्या दिशेचं अंतर मिळून जाईल बरोबर आहे। मग त्याच्यामध्ये किमती ठेवून घेऊ आपण। बघा, 18 प्लस 2 गुणिला 4 म्हणजे 18 आणि 2 20 गुणिला 4, 4 पंचे किती? 20 सॉरी 4 2 किती? 8 म्हणजे 80 किमी। किती गेला तो? प्रवाहाच्या दिशेने 80 किमी। जेवढा गेला तेवढाच वापस आला असणार आहे म्हणजे पुन्हा 80 किमी म्हणजे 80 आणि 80 किती होतात? तर मग 160। 80 आणि 80 किती होतात? तर 160 किमी त्यानं पूर्ण अंतर पार केलं असेल जाऊन येऊन, म्हणजे आपला उत्तर होता आपल्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1।
किती उत्तर होतं? पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्नामध्ये इथं थोडीशी चूक झालेली आहे, तर त्याला तुम्ही समजून घ्या. आणि इथं किती घ्या? तर 5 घ्या. किती घ्यायचे? छेदामध्ये 5 घ्यायचे. म्हणजे गणित कशा पद्धतीनं बनल? तर बघा 36.4/5 भागिले 24.2/5 बरोबर. मग आपण सगळ्यात पहिले याला सॉल्व करून घेऊ. इथं फक्त काय करून घेऊ? याला एवढं सॉल्व करून घेऊ. सॉल्व करत असताना आता क्रिया क्लिअर करून घेऊ. बघा आपल्याला काय करावं लागेल? 36 गुणिले 5, 5 × 30, 5 × 15 आणि 3 18 आणि 18 आणि हे 4 प्लस करून जर दिले तर 84 होतात. म्हणजे 184/5 एवढं सॉल्व झालं आहे. आता त्याच्यानंतर याला सॉल्व करू भागाकारामध्ये. मग बघा हे काय होईल? 24×5 120 आणि हे प्लस करून द्यायचे 2 त्याच्यामध्ये, म्हणजे 122 किती? 5 म्हणजेच 122/5. बघा आपण इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहार या पूर्णांक करून घेतलेला आहे. आणि आता गणित सोडवून घेऊ आपण. पुढं हे सगळं मिटवून टाकू कारण यांचं काम संपलेलं आहे. आता बघा आता 184/5 गुणिले 5/122, कारण हा भागाकाराचं चिन्ह दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह घेतलं म्हणून काय केलं आहे? त्यांचा व्यस्त करून घेतला. बघा आता 5 काय होतील? कॅन्सल होतील आणि आपल्याकडं 184/122 उरतील. संक्षिप्त करून घेऊ. बे 1 बे, बे 1 12 आणि बे 1 बे, पुन्हा बे 9 18 आणि बे 2 4. इथंपर्यंत संक्षिप्त झालेलं आहेत. आता पुढं यांना दोघांना भागदार एखादी संख्या आहे का गणितामध्ये? तर एक पण संख्या नाही. म्हणजे या प्रश्नाचं आपलं फायनल उत्तर होईल काय? 92/61. काय उत्तर होईल? तर 92/61. दिसतंय का पर्यायामध्ये कुठं? तर दिसत नाही आहे. म्हणजे यामध्ये पर्याय नाही आहेत. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर 92/61. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. वर्गमुळामध्ये 65चा वर्ग मायनस 16चा वर्ग. बघा आता वर्गमुळामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला 65चा वर्ग करावा लागेल कारण त्याला कंस दिलेला आहे. म्हणून आपण केला 65चा वर्ग बरोबर. मग 65चा वर्ग काय? तर 65 गुणिले 65 करावं लागेल कारण इथपर्यंत वर्ग कुणाचे पाठ नसतात. म्हणजे आपल्याला गुणाकार करूनच पाहावं लागणार आहे. म्हणजे बघा 5 5 25, 5 × 30 आणि 2 32. बघा 6 × 5 30, 4 3, 6 6 36 आणि 3 किती होतात? तर 39. म्हणजे 65 5 2 9 3 12 आणि 4225, 4225. हा आला 65चा वर्ग. आणि 16चा वर्ग आपल्याला माहिती आहे किती? तर 256. 16चा वर्ग किती आहे? तर 256 हा 16चा वर्ग आहे. मग आता 4225मधून आपण काय करू? तर 256 वजा करून टाकू. किती वजा करून टाकू? 256 वजा करून टाकू. बघा 15तून 6 गेले, खाली उरले 9, हातचा परत केला. 12तून 3 गेले, खाली उरले पुन्हा किती? 12मधून 3 गेले, खाली उरले 8, हातचा परत केला. पुन्हा 12तून 3 गेले, खाली उरले 8, पुन्हा हातचा परत केला. म्हणजे 3889. तर 3889 कुणाचा वर्ग आहे? तर तुम्ही करून बघा. तर 3889 हा 63चा वर्ग आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. म्हणजे बघा इथपर्यंत कुणाला जर समजलं नसेल तर ही इथं वर्गमुळाचं चिन्ह आहे. अजून कशाचं चिन्ह आहे? तर वर्गमुळाचं चिन्ह इथं दिसतंय. म्हणजे हे 3889 हे वर्गमुळामध्ये टाकायचं आणि याला जर वर्गमुळामधून बाहेर काढलं तर उत्तर येतं आहे 63. नेक्स्ट प्रश्न घेऊ तोपर्यंत आपण. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 6. राम, लक्ष्मण, भरतने एक कार भाड्याने घेतली आणि त्यांनी ती अनुक्रमे 40, 50 आणि 60 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 4500 रुपये झाले असेल तर भरतला किती भाडे द्यावे लागले असणार आहेत? बघा तर आता 4500 छेदामध्ये ठेवायची यांची सगळ्यांची बेरीज. मग यांची सगळ्यांची बेरीज किती होते? 50 आणि 40 90, 90 आणि 60 150. किती झाली? 150. आणि भरतने किती तास वापरली? तर 60 तास वापरली. म्हणून गुणाकारामध्ये भरत ठेवा 60. बघा हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. 15 1 15, 15 त्रिक 45 आणि 6 त्रिक 18 आणि 1 आणि 2 0. म्हणजे 1800 रुपये भरतच्या वाट्याला आले असतील. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. एका त्रिकोणातील कोणाचे मापे 6 5 4 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती? बघा तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असते 180. 180 या गुणोत्तराची जर बेरीज केली आपण तर या गुणोत्तराची बेरीज येते 15. 15 गुणिले मोठा कोण
म्हणजेच 6. बघा आता 15 एक 15, 15 एक 15, बाकी उरले 3, 15 दुने 30 आणि 12 सक 72. 72 हे कोणत्या कोणाचं माप असणार आहे? तर मोठ्या कोणाचं माप असेल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 8. 25 मिलीमीटर 45 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? बघा मीटर हे माप असतं मीटर, त्याच्यानंतर असतं डेसिमीटर, त्याच्यानंतर असतं सेंटीमीटर आणि त्याच्यानंतर असतं मिलीमीटर. बरोबर आपल्याला ही मापं दिलेली आहेत. बघा आपल्याला एक माप दिलेलं आहे कोणतं? सेंटीमीटर. किती? 45 सेंटीमीटर. हे इथं आल्यानंतर काय होईल? तर 0.5 DC होईल आणि इथं आल्यानंतर काय होईल? तर 0.45 मीटर होईल. बरोबर मग त्याच्या पद्धतीनं मिलीला पण करून घेऊ आपण व्यवस्थित. बघा मिली इथं असेल तर 25, इथं असेल तर 2.5, इथं जर असेल तर 0.25 आणि इथं जर असेल तर 0.025. मग आता झालं आहे मीटरमध्ये सगळ्यांचं रूपांतर. हे मीटरमधलं रूपांतर आता याची आपल्याला करायची आहे बेरीज. मग बघा 0.45 अधिक 0.025. बघा हा 5, 7, 4 म्हणजे आपलं उत्तर आलं 0.475. 0.475 मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. नेक्स्ट प्रश्न बघू. आता आपल्याला इथं एक गुणाकार दिलेला आहेत छेदा आणि अंशामध्ये. तर बघा यांचा गुणाकार सगळ्यात पहिले आपण मांडणी करून घेऊ व्यवस्थित. बघा आता पॉईंट न लिहिता आपण मांडणी करू. बघा 7 गुणिला 7 गुणिला 7 आणि छेदामध्ये फक्त आहे 7. बघा छेदामध्ये पॉईंट नंतर किती येतं? 3 आणि अंशामध्ये पॉईंट नंतर किती येत? 3. म्हणजे इथलचे हे सारखे पॉईंट काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. मग आपल्याकडे पॉईंट नंतर संख्या किती मिळतात? 1, 2 आणि 3. म्हणून आपण काय करणार? छेदामध्ये 1, 2 आणि 3 शून्य देऊन टाकणार. बघा 7 1 7 आणि हे 3 0. हा एक 7 1 7 कॅन्सल झाला. आपल्याकडे उरलं आहे आता 49 छेदामध्ये 1000. बरोबर 1 2 3 म्हणून 1 2 आणि 3 0. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला काय सांगितलं आहे? चे 15% बरोबर 78. पण कितीचे? तर आपण एक्सचे घेऊ. एक्स गुणिला 15 छेदामध्ये 100 बरोबर 78. तर बघा एक्स बरोबर 78 गुणिला 100 छेदामध्ये 15 बरोबर 5 त्रिक 15, 5 दुने 10, 3 1 3, 3 दुने 6, 3 सक 18 आणि 26 दुने 52 आणि हा एक 0 म्हणजे 520. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा 1100चा वर्ग 888चा वर्ग या दोघांचे वर्ग करून घ्या आणि त्यांची वजाबाकी करा. बरोबर उत्तर हे येईल. चला नेक्स्ट प्रश्न बघू. आता आयताचे काय विचारले आपल्याला 12व्या प्रश्नामध्ये? एका आयताची लांबी 21 मीटर आणि रुंदी 13 मीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? तर सरळ आपल्याला करायचे आहेत. 21 गुणिले 13 बरोबर 13 1 13 आणि 13 2 26 आणि 1 27. 273 चौरस मीटर म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. पोलीस मेसमध्ये 110 किलो तांदूळ आठवड्याला लागतात तर 63 दिवसासाठी किती? बघा 110 किलो तांदूळ किती दिवसाला लागतात? तर आठवड्याला. आठवडा किती दिवस असतो? तर 7 दिवसाचा. म्हणून 7 गुणिला किती? 63. म्हणजे 110 छेदामध्ये 7 गुणिला 63. 7 1 7, 7 9 63, 11 9 99 म्हणजे 990 किलो तांदूळ लागतील. किती लागतील? 990 किलो तांदूळ लागतील. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 14. 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये कमवतील? 10 दिवसात किती रुपये कमवतील? बरोबर बघा सगळ्यात पहिले आपल्याला करायचे आहेत 2700 भागिले 6 गुणिले 15. बरोबर म्हणजे आपल्याला याच्यावरून काय निघेल? एका व्यक्तीचा एका दिवसाचा रोज. एका व्यक्तीचं एक दिवसाचे काम किंवा एका दिवसाचा रोज निघेल. बघा 3 1 3, 3 2 6, 3 9 27,
15 एक 15, 15 2 30, 15 एक 50, 15 चौक 60, 15 5 75, 15 सकी 90 बरोबर. बे एक बे आणि बे त्रिक 6 म्हणजे एका दिवसाचा रोज किती त्या व्यक्तीचा 30 रुपये. किती दिवस किती माणसे आहेत तर 10 माणसे आहेत म्हणून गुणिले 10 आणि किती दिवस काम करायचे तर 15 दिवस म्हणजेच 10 त्रिक 30 म्हणजे 300. 300 गुणिला 15, 15 त्रिक 45 म्हणजे 4500 रुपये. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे याचं कशामध्ये रूपांतर करायला सांगितलं आहे. 15 म्हणजे 64,800 रुपयाचे सेकंदाचे म्हणजे किती तास होतील. तर मग बघा 64,800 गुणिला 60 गुणिला 60 1 2 1 2 6 1 6 सैना 8 48 6 1 6 बाकी उरला 4 पुन्हा सैना 8 48 म्हणजे 18 तास. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 7-3 आहे त्यांच्यामधील फरक 28चा असल्यास त्या संख्या कोणत्या. बघा फरक कितीचा आहे 28चा. मग दोघांचा गुणोत्तरामधला फरक घ्यायचा आहे छेदामध्ये. गुणोत्तरामधला फरक येतो आहे बघा 4चा आणि पहिली संख्या म्हणजे गुणाकारात 7 ठेवायचं आणि 28 गुणाकारामध्ये 3 ठेवायचं. 4 1 4 4 7 28 आणि 7 3 21 लहानी संख्या 21 4 1 4 4 7 28 आणि 7 7 49 म्हणजे मोठी संख्या 49 म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत याचा लसावी काढायला सांगितलेला आहेत. मग 20 आणि 50 यांचा लसावी किती तर बघा भागदानाची संख्या आहे 10. 10 दुनी 20 10 5 50 5 दुनी 10 आणि 10 10 100 म्हणजे लसावी किती झाला तर 100 झाला. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. दिलेल्या आकृतीत ए वजा बी बरोबर 60. बघा याशी जर आकृती असेल तर या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज जी 180 असते बरोबर. आणि इथं ए वजा बी किती दिलेला आहे आपल्याला तर ए वजा बी हा आपल्याला 60 दिलेला आहे. म्हणजे साहजिकच कळतं आहे ए हा मोठा कोण आहे. ए कसा कोण आहे तर मोठा कोण आहे. बी कसा कोण आहे तर लहान कोण आहे. कसा कोण आहे लहान कोण आहेत बरोबर आहे. मग बघा दोघांची वजाबाकी किती आहे तर 60 आहे म्हणून आपण काय करू यातून 60 वजा करू 0 2 120 बरोबर. 120 याचे समान 2 भाग करू. 120चे एक भाग झाला 60 आणि एक भाग झाला 60. बघा आता मोठा कोण जो आहे तो 60 मोठा असणार आहे. मग 60 आणि 60 किती होतं 120 आणि हे किती आहेत 60 आणि यांची तिघांची बेरीज केली तर किती होणार आहे पुन्हा 180. म्हणजेच बघा या दोन्ही कोणामधला फरक कितीचा येतो आहे 60चा येतो आहे. मग आपला कोणता कोण विचारलेला आहे तर आपण तिथं ठरवलं होतं ए हा मोठा कोण आहे म्हणजे मोठा कोण 120 अंशाचा असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्नामध्ये काय गुणाकार करायला सांगितलेला आहे बघा. 3x² - 2x कंसाच्या बाहेर 2xy बरोबर. आता या 2 यांनी सगळ्यांनी पहिले याला गुणून घेऊ आपण फक्त. बघा याचं उत्तर होईल 3 दुने 6 बरोबर. आणि हा x² गुणिला तर हा x चा घन होईल. किती होईल x चा घन आणि हा राहील y आणि हा इथं राहील मायनसचं चिन्ह. आणि पुन्हा आपण मग यांच्या दोघांचा गुणाकार होईल 4 याचा होईल x² आणि हा y जशाला तसा राहील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय तर 6x³ y - 4x² y म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. बघा ABCD या चक्रीय कोनात दिलेल्या या माहितीवरून ABCD अनुक्रमाने कोणांची मापे काढा. हा C कोण आहे. बघा आपल्याला इथं कोणांची मापे काढायची आहेत. तर बघा आता वेगवेगळी मापं आहे दिलेली आपल्याला दिलेलं आहे. तिथं ए कोण बरोबर किती दिलेलं आहे तर ए कोण बरोबर दिलेलं आहे तर 2x. त्याच्यानंतर C कोण दिलेला आहे बरोबर x. त्याच्यानंतर आपल्याला D कोण दिलेला आहे तर बरोबर 4y आणि y बरोबर दिलेला आहे आपल्याला सॉरी ABC हा B आहेत सॉरी हा D आहेत आणि हा आपल्याला आता कोणता काढायचा आहे खाली तर हा B घ्यायचा आहे. तर B बरोबर दिलेला आहेत y बरोबर. आता बघा ए कोण बरोबर किती आहे 2x.
सी बरोबर किती आहे तर एक्स, डी बरोबर किती आहे तर 4y आणि बी बरोबर किती आहे नुसता y बरोबर. बघा आता हे समोरासमोरील जे कोण असतात यांची मापे सारखी असतात, हे समोरासमोरील कोणांची मापं सारखी असतात. पण आता इथं हा काय तर आपल्याला पतंग दिसतोय, पतंगाची मापं सारखी नसतात बरोबर आहे. परंतु याच्यातील बघा कोणतेही जर दोन कोण घेतले तुम्ही तर यांच्या मापाची बेरीज ही 180 असणार आहे. किती असणार आहे तर 180 असणार आहे, कारण टोटलची बेरीज किती 360 असते, सगळ्यांची बेरीज किती असते 360. मग बघा आपण काय करू, ज्यांना चलचल समान आहे बघा, जसं की 2x अधिक x बरोबर मानू 180, आणि त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे आपल्याकडे चल समान असलेला तर 4y अधिक y बरोबर 180 बरोबर. आता आपण याला सोडून घेऊ, म्हणजे याच्यावर आपण काय करू एक्सची किंमत काढू. सगळ्यात पहिले कशाची किंमत काढू, एक्सची किंमत काढून घेऊ. तर बघा 2x अधिक x बरोबर 180, यांची दोघांची जर क्रिया केली तरी होणार आहे 3x बरोबर 180, x बरोबर 180 भागीला 3, 3 1 3, 3 सक 18, 3 सक 18, म्हणजे x बरोबर किती मिळाला आपल्याला 60 मिळाला. x बरोबर किती मिळाला आपल्याला तर 60 मिळाला. जिथं जिथं आपला x आहे तिथं काय करू आपण आता xच्या किमती ठेवून देऊ. बघा आता इथं xची किंमत जर ठेवली तर याचं माप येणार आहे 120, आणि इथं xची किंमत किती आहे तर आलेली आहे आपल्याला 60 बरोबर. यांची दोघांची बेरीज किती होणार आहे तर 180, किती होणार आहे 180. आता याच पद्धतीने आपण yची पण किंमत काढून घेऊ. काय करून घेऊ, याच पद्धतीने आपण yची पण किंमत काढून घेऊ. बघा 1 4y अधिक y बरोबर 180 बरोबर. बघा आता याचा झाला 5y, काय झालं यांची क्रिया 5y झाली बरोबर 180 बरोबर y बरोबर 180 भागीला 5, 5 1 5, 5 त्रिक 15, बाकी उरला 3, 5 सक 30 बरोबर. मग आता आपल्याला इथं किमती ठेवून घ्यायच्या बरोबर. बघा yची किंमत काय तर 36, yची किंमत काय 36, आणि दुसरा गुणाकारामध्ये किती 4 करायचे. तर मग बघा गुणाकारामध्ये 4 जर केले, 36 गुणिला 4 जर केला तर उत्तर येतं 144. किती उत्तर येतं 144. आता सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. आता सर्वच्या सर्व किमती आपल्याला इथं काय झालेल्या आहेत मिळालेल्या आहेत. मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधायला काही हरकत नाही. आपल्याला विचारलं आहे बघा कोणता क्रम आहे आपला A B C आणि D. एची किंमत काय 120, बीची किंमत काय 60, सीची किंमत काय बघा सीची किंमत काय सॉरी ही सीची आहे 60, बीची किंमत काय तर 36, बीची काय 36, आणि उरला शेवटचा डीची आहे 144. म्हणजे 120 36 60 44, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. आता नेक्स्ट प्रश्न बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 बरोबर, म्हणजेच एक बाजू किती असणार आहे 20, याचं वर्गमूळ घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे त्या 400चं वर्गमूळ घ्यायचं आहे, आणि 20 गुणिला 4 करायचं आहे बरोबर 80. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न बघू. बघा याच्यामध्ये जे सारखं सारखं आहेत दोन्ही गुणाकार आहेत, हा मोठा जे सारखं सारखं आहेत ते कंसामध्ये घेऊन टाकायचे आहेत. सारख्या सारख्या संख्या कोणत्या आहेत 2 या कंसामध्ये घेऊन टाकायच्या आहेत. बघा दोन्ही संख्या मिळून एकदच घ्यायची आहेत, म्हणजे 57 32, आणि हे जे दोघं उरले आहेत यांची वजा कंसामध्ये वजाबाकी करून टाकायची आहेत. 6 78 सॉरी याला गुणाकारामध्ये घ्यायचे आहेत आणि यांची वजाबाकी करायची आहेत. 578 यांची वजाबाकी झाली 100, आणि गुणाकारामध्ये 57 32 यांचा गुणाकार जर केला तर 57 32 0 0, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. सर्वात खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता असं विचारलं. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही संक्षिप्त करा, म्हणजे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न डायरेक्ट आपण पर्यायामधून संख्या घेणार आहे. बघा 64 गुणिला 5/8 गुणिला अधिक 5 करावं लागते. अधिक किती 5 बरोबर उत्तर किती यायला पाहिजे तर 45, म्हणजे आपण घेतलेला ऑप्शन बरोबर आहे. 8 1 8, 8 8 64, 8 5 40, आणि 40 आणि 5 किती होतं तर 45, म्हणजे आपल्या प्रश्नाचं घेतलेला ऑप्शन एकदम योग्य होता. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न विचारला आहे, एक्स ही संख्या
विषम संख्या आहे तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल? एक्स कोणती संख्या आहे तर विषम संख्या, म्हणून एक्स बरोबर घेतली 3, कारण 3 काय एक विषम संख्या आहे. मग इथं एक्स मधची किंमत टाकून बघू. 2 गुणिले 3 अधिक 3, 3 दुणे 6 आणि 3 9. त्याच्यानंतर पुढं बघा 3 गुणिले 3 प्लस 4, 3 त्रिक 9, 4 13. पुन्हा 2 गुणिले 3 अधिक 4, बघा 3 दुणे 6 आणि 6 आणि 4 10. त्याच्यानंतर 4 गुणिले 3 अधिक 7, 4 त्रिक 12, 12 आणि 7 19. कोणती समसंख्या याच्यात तर ही समसंख्या आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.